आज आपण शब्दसंपत्तीमधील सर्वांना उपयुक्त अशा विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया. एखाद्या शब्दासाठी त्याच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय. विरुद्धार्थी शब्दाच्या मध्ये ही म्हणजे गुणाकाराची खूण केली जाते. विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यासाठी काही क्लुप्त्या, काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना त्याच्या प्रत्ययामध्ये बदल होतो. तर उदाहरण बघूयात. उदाहरणार्थ बुद्धिमान त्याच्या विरुद्ध आहे बुद्धिहीन. या ठिकाणी प्रत्यय मान आहे, दुसऱ्या शब्दामध्ये प्रत्यय हीन झालेला आहे. म्हणजे बुद्धिमान विरुद्ध बुद्धिहीन या ठिकाणी प्रत्यय बदललेले आहेत. काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना उपसर्गामध्ये बदल होतो. त्याचेही उदाहरण बघूया. उदाहरणार्थ सुशोभित त्याच्या विरुद्ध आहे विशोभित. सुच्या ऐवजी वि हा उपसर्ग लागलेला आहे. पुढे बघूया. काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दांना उपसर्ग जोडले जातात. उदाहरणार्थ परिणामकारक, अपरिणामकारक, प्रामाणिक, अप्रामाणिक. काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दापेक्षा वेगळे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ खरेदी त्याच्या विरुद्धार्थी शब्द विक्री, गरमच्या विरुद्ध थंड. काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आपण बघणार आहोत. ते पुढील प्रमाणे. अचेतन, सचेतन, अभिनव, पुरातन, अनुकूल, प्रतिकूल, कठोर, मृदू, एकमत, दुमत, कीर्ती, अपकीर्ती. पुढे बघूया. खोल विरुद्धार्थी उथळ, मालक, गुलाम, जाणे येणे, चोर, साव, घट्ट, सैल, खुश, नाखुश. नम्र, उद्धट, धर्म, अधर्म, धाकटा, थोरला, दिवस, रात्र, दूर, जवळ, देव, दानव. वरिष्ठ, कनिष्ठ, विजातीय, सजातीय, विनोदी, गंभीर, शुभ, अशुभ, शंका, खात्री, शांती, अशांती. स्वातंत्र्य, पारतंत्र्य, स्वदेशी, परदेशी, स्वस्त, महाग, हित, अहित, शूद्र, महान, ऱ्हास, निर्मिती. प्रारंभ, शेवट, अंत, पूर्ण, अपूर्ण, पुण्य, पाप, मऊ, कडक, टणक, मान, अपमान, मित्र, शत्रू. हार, जीत, क्लिष्ट, सोपे, उपकार, अपकार, उजेड, अंधार, काळोख, ताजे, शिळे, कोमजलेले, ठळक, पुसट. धन्यवाद. अशा रीतीने आपण महत्वाचे विरुद्धार्थी शब्द काही पाहिले. लाईक व सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका.